आदरणीय पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित शेळके मित्रमंडळ, बापूराव शेळके, त्याचबरोबर शेळके परिवार आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांच्या वतीनं अतिशय नावाजलेले गाजलेले मोठे दिग्गज पैलवान आपल्या कोरेगावमध्ये, कर्जत तालुक्यामध्ये आज खऱ्या अर्थानं नेत्रदीपक लढाई आपल्याला पाहायला मिळते. सिकंदर शेखचं मैदानावरती आगमन झालेलं आहे आणि हर्षल सदगीरचं देखील थोड्याच वेळात आता मैदानावरती आगमन होत आहे. खरं तर अजित शेळके हा अतिशय आपल्या तालुक्यातला नावाजलेला हैदराबाद येथे हिंद केसरीच्या स्पर्धेमध्ये अभिजित शेळकेने देखील महाराष्ट्राचं नाव हिंदुस्थानमध्ये केलं आणि हिंद केसरी पदक आपल्या महाराष्ट्रासाठी मिळवून दिलं. त्यांनी देखील या मैदानाला भेट दिलेली आहे. म्हणून अशा एका चांगल्या कुस्त्यांचं, निकाली कुस्त्यांचं मैदान आज कोरेश्वराच्या दारात आपण सर्वजण त्याचं पाहतोय. खरं तर महाराष्ट्राला ही मोठी देणगी आणि संस्कार आणि संस्कृती लाभलेली आहे, लाल मातीची आहे. आताच अण्णांनी सांगितलं की लाल मातीमध्ये एकदा जवळ आलेली माणसं एकमेकाला कधी विसरत नाहीत. अडचणीचा काळ असो की दुःखाचा काळ असो की चांगला काळ असो, त्यामुळं गेल्या अनेक वर्षाची माझी आणि अण्णांची जवळीक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा वाढदिवसाचा कार्यक्रम, त्यांच्या वाढदिवसाला माझाही वाढदिवस बऱ्याच दिवस झाला होऊन गेलेला आहे, जागा नाही पुढं, त्याचंही निमित्त जागा नाही म्हणल्यावर पुढं आणि म्हणून एकूणच जातात कुठं आपल्याला या मैदानामध्ये नावाजलेले जाऊन दे पुढं. हर्षल सदगीर आणि सिकंदर शेख यांची लढत पाहिजे आहे. पण तुमच्यात आणि त्यांच्यात राहणं हे योग्य होणार नाही. परंतु अतिशय प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दाद दिली आणि कुस्तीविषयी आपलं प्रेम हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अण्णांच्या देखील वाढदिवसाला मी माझ्या वतीनं आणि कर्जत तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांना चांगलं निरोगी आयुष्य लाभावं, अशीच मल्लाची त्यांची ज्यांना अडचण आहे त्यांना मदत करण्याची त्यांना आणखी प्रेरणा मिळावी आणि शंकर शंभू क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वांना इथे आमंत्रण दिलं. आपण सर्वच जण ह्या कुस्तीसाठी प्रतीक्षेत आहात. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, अजून जानेवारी संपलं नाही, त्यामुळं 2023च्या सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ढकलू नका. प्रकाश काका, पैलवान सिकंदर दोन्ही मैदानांना इथं जवळ बोलवा. सिकंदर शेख, पैलवान सिकंदर शेख इकडे यायचंय तुम्ही.
मान्यवरांच्या हस्ते सलामी दिली जाते. शांतता बाळगायची. या ठिकाणी शेवटची मानाची कुस्ती या ठिकाणी साहेबांच्या आणि अण्णांच्या हस्ते या ठिकाणी लावले जात आहे. ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीणदादा भोले पाटील आणि कुस्ती सम्राट अस्लम गाजी यांची पंच म्हणून नेमणूक झालेली 1 नंबरच्या कुस्तीला. आर्थिक शेवटच्या कुस्तीसाठी